शुभ हस्ते आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण करतोय. जी मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला आलेले सर्व पाहुणे, त्या पाहुण्यांचं आम्ही रुपेशदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅचला सुरुवात आपण करायची आहे. पाहुण्यांचं देखील स्वागत इथे झालेलं आहे. गंगाराम अंबाजी पाटील यांना विनंती करतोय हनुमान पाड्याचे लगेचच आपण मुख्य डायसवरती यायचं आहे. गंगाराम अंबाजी पाटील हनुमान पाड्याचे त्यांना विनंती करतोय मुख्य डायसवरती यायचं आहे. जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल कर्जत मधील सुप्रसिद्ध बाज. Hala chick. हॅट्रिक साठी गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. आशिष डीजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. Hala. Hala chick. रूप तुझे वंदिना साज शब्दांचे सजती मुखी तुझे नाम येती हात चरणांची जुलती भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फूर्ती श्री गणेशाच्या चरणी सर्वतम नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे तीन संस्थापक राजमाता जिजाऊ राजे छत्रपती व राजे शंभू यांना मनाचा त्रिवार मुजरा तमाम क्रीडा रसिकांची मान्यवरांची आयोजकांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊयात मॅच कडे. एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला जरूर आली आहे. अर्थातच स्पर्धेचा दिवस रात्रीचा फॉर्मॅट आणि आजचा दुसरा दिवस रात्रीचा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय जय भवानी इरवाडी आणि त्याच्या विरोधात एनसीसी हनुमान पाडा. एक बिग फाईट आपल्या भेटीला आली. आयोजकांच्या कीर्तीची दाद जरूर द्यावी, परंतु ती दाद दिले बाटरने इथे गणागती प्रहार बिग ब्लास्ट सिक्सर ठोक डीजे. यस थँक्यू. घरचा संघ आज मैदानात आहे आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलंय. अगदी हनुमानपाडा टीम ज्याने टॉस जिंकून मात्र स्वीकारले फिल्डिंग, परंतु बॅटिंगला इन्व्हाइट केलेल्या जय भवानी इरवाडी टीमच्या या बॅटरने गणागती प्रहार करायला सुरुवात केली आहे. आता तो दाखवून देतो की स्टेडियम कसं आहे आणि या स्टेडियमच्या उंचीवरून माझे षटकार कसे येतील याची रणनीती त्याने मैदानात आखली आहे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. क्या बात आहे. निकिता ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रुपेश दादा सुद्धा आहेत. परंतु एकीकडे म्हणायला गेलं तर निकिता ताई माहेर आहे आणि दुसरीकडे सासर आहे. तुम्ही अडकित्यात जरूर आहात, परंतु आता रुपेश दादा पाटील सुद्धा तितकेच अडकित्यात सापडलेत. चांगला फटका यावेळी हवे ते बॉल बराच उशीर बॉलकारी क्षेत्ररक्षक आणि पहिला झटका लागलाय तो मात्र टीम जय भवानी इरवाडीला. आहे यस थँक्यू डीजे. अगदी डाऊन दी बॉल फिल्डर जरूर पाहायला मिळाला. तर विचार करायला गेला तर अगदी ज्याची बॅटिंग सध्या मैदानात एक सर्रासपणे आक्रमण चढवत होती, परंतु तिथे प्रहार घेत असताना मात्र पहिला विकेटचं पतन, पहिला गडी या ठिकाणी गारद जरूर झालाय. परंतु एकीकडे पाहायला गेलं तर इरवाडी एक चांगली बॅटिंग घेत असते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे त्या षटकामध्ये असं म्हटलं जातं की धावा येणं अपेक्षित आहे.
आणि तिथे धावा रोखणं सुद्धा अपेक्षित असतं, कारण ओपनिंगचे गोलंदाज आणि बॅटर सध्या मैदानात असतात. या ठिकाणी गोलंदाजाचं मी कौतुक करेल कुणाल पाटील, ज्याने सुरुवातीचे 3 बॉल जिथे एक चौकार आला होता, नंतरचे डॉट, नंतर दोन्ही षटकार आणि शेवटच्या बॉल वरती ईट का जेव्हा पत्तर, टी फॉर टॅट, आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे सगळ्यात मोठं विकेटचं उत्तर. अगदी गोलंदाजाचं मात्र कौतुक करेल. दुसऱ्या षटकाकडे आपण जरूर जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 16 आकड्यावरती 16 रन्स स्कोर बोर्ड. अर्थातच आपण पाहतोय आमच्या डाव्या साईडला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं पवेलियन अगदी क्रीडानगरी पेनची सजली आहे. एक सुसज्ज असं मैदान घडवलंय आणि सांगायचं झालंय तर 16 आकडा यावेळी धावफलकावरती आहे. तात्पर्य एकच आहे की या ठिकाणी आपण पाहतोय की सचिन रमेश तेंडुलकर यांनी वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय जगतातल्या क्रिकेटला सुरुवात केली होती. ही त्यांची कारकीर्द होती. हा आकडा फार महत्वाचा आहे. परंतु या ठिकाणी जाऊयात, पारितोषिकांची कैरात जरूर मैदानावरती होईल. 3 बॅक टू बॅक षटकार जो बॅटर लगावेल त्याच्यासाठी प्रवीणजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि 3 चौकारांना प्रवीणजी पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि डायरेक्ट आणि बॅनरवरती डायरेक्ट जर बॉल लागला तर त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये, परंतु तो पटका षटकाराचा गरजेचा आहे. जाऊयात मॅचकडे. यावेळी फार मोठी पारितोषिक मैदानावरती लागली गेली आहेत. प्रवीण पाटील सध्या मैदानावरती आलं एक नवं चैतन्य मात्र त्यांच्या अनुषंगाने मैदानात लागले गेले, परंतु ही पारितोषिके सध्या इरवाडी टीमसाठी सजली गेलेली आहेत. आता गरज आहे ती मात्र गोलंदाजीच्या संघासाठी. पारितोषिकांची माल, फटाक्यांची माल जी म्हटली जाते, दोन्ही बाजूने वाजणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेग रिजन, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. हा, थँक्यू डीजे. कारण ज्यांच्या नावाने आयोजन सजलंय, मी तर म्हणेल रुपेशदा पाटील, फार महत्वपूर्ण पद आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुमच्या हातात आहे. आणि जसं क्रिकेटचं मैदान घडवलंय, यातून जे खेळाडू घडतील ती तर दाद देईलच, परंतु तुमच्या हातात जे पद आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अर्थातच प्रत्येक तरुणाला घडवण्याची कला आज तुमच्या हातात आहे आणि ती या मैदानाच्या अनुषंगाने या ठिकाणी पाहायला जरूर मिळते. दरम्यान या ठिकाणी रोहन पाटीलचं षटक लाजवाब होत आहे. डॉट आला, चौकार आला, तदनंतर विकेट पाहायला मिळाली. अगदी फटके इनसाइड आउटचे होते. सुरुवातीचा बॅटर आपण अनुभवला होता देवेश पाटील, ज्याने इनसाइड आउटला 2 सलग फटके घेतले. जिथे विचार करायला गेलं तर अगदी हवेच्या सुद्धा वरती खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. तो तेच सांगत होता मैदानात की यावेळी तुम्हाला उंचच उंच स्टेडियम बांधणं आता माझ्यासाठी बंधनकारक असेल, परंतु पुढच्या क्षणी गोलंदाजाने मात्र एक करामती जादू जरूर केली आहे. पंच पॅनल सध्या आपण पाहतोय मैदानात हनुमानजी नाईक, प्रवीणजी नांदे आणि अगदी चिर्ली गावठांवरून साई पाटील. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. अर्थातच सातत्यपूर्ण तुम्ही पहा स्पर्धेमध्ये काय असावं. क्या बात आहे साई सर, तुमचं मनापासून कौतुक. कारण या ठिकाणी आदरणीय पत्रकार बंधू विनायकजी पाटील उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या पण मंचावरती आपण आसनस्थ व्हायचंय. त्याच समेत आदरणीय दत्ता कांबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार सुसज्ज मैदान घडवलंय खरं म्हणायला गेलं तर. चांगला फटका यावेळी, हवे ते बॉल, क्षेत्ररक्षक अचूक अंदाज आणि टिपलाय झेल, संपवलाय बॅटरचा खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन, बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागलाय टीम इरवाडीला.
नीरज आमच्यापर्यंत जरूर पोहोचलेत. असो, पंचांचा इशारा फार महत्वाचा आहे, कारण हे गरजेचं आहे. कारण कधी सामना बिघडेल याची गॅरंटी पंच सुद्धा देऊ शकत नाहीत. आमचा एक चुकीचा शब्द अख्खा सामना बिघडवू शकतो, यात काही शंका नाहीये. विनर वर्सेस विनर पुढची मॅच असेल. दोन्ही संघ नायकांनी याची नोंद घ्या. बिगेस्ट फाईट सध्या मैदानात आहे. इरवाडी आणि त्याच्या विरोधात हनुमानपाडा, दोन संघांचा हा संघर्ष मैदानात जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन पाटील, चांगली गोलंदाजी सध्या हनुमानपाडा टीम कडून पाहायला मिळतीये. रुपेश दादा आता सांगून देईल की सध्या चर्चा बरीच चालू होती, पारितोषिकांची खैरात होती, परंतु आता हाच गोलंदाज रोहन पाटील ऑन ट्रिक सध्या पाहायला मिळतोय. 2 विकेट त्यांनी कमावल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. इथे आलाय डिफ चा चौकार. आज खरं म्हणायला गेलं तर समालोचन कक्षामध्ये पर्वणी जरूर पाहायला मिळते. एकीकडे अक्षयजी पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकताय आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय अर्थातच ज्यांनी अगदी कमी वयामध्ये आपल्या समालोचनाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रावर पिटवलाय, त्यांचा आज वाढदिवस आहे. मानस मनोरे आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट. अंपायर डिसिजन. गोलंदाज मात्र मैदानात करतोय चुकी. हे प्रेशर क्रिएट केलं गेलं. खरं म्हणायला गेलं तर 2 विकेट आल्याच्या नंतर एक 5वा बॉल मैदानात क्रिएट केला होता रोहनने, परंतु त्याच्यानंतर चाणक्य निघाला तो बॅटर, ज्याने मात्र स्विचिटचा फटका घेतला, जिथे चौकार आला होता. पुन्हा एकदा फटका जरूर लगावलाय. अगदी ऑफ स्टंप फेकला होता बॉल आणि त्याच्यावरती मात्र इथे सिंगल क्रिएट होईल. अगदी सिंगल कंप्लीट होत असताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले 3 विकेटच्या नुकसानीअंती 26 या आकड्यावरती. जय भवानी इरवाडी आणि त्याच्या विरोधात एनसीसी हनुमानपाडा. मनसे चषक सातत्यपूर्ण आपण पाहतोय. मला आजही आठवतंय रुपेशजी पाटील सर, मनसेची कर्जत तालुक्यातील ती भली मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी आपलं झालेलं ते आगमन. प्रवीणजी पाटील यांचं सातत्यपूर्ण पारितोषिक. षटकार हॅट्रिक साठी 1000, चौकार हॅट्रिक साठी 500 आणि कोणत्याही बॅनरला जर षटकार ठोकला तर त्याच्यासाठी सुद्धा त्या बॅटरला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि हे सेम पारितोषिक सुनील ठाकूर यांच्याकडून सुद्धा देण्यात येईल. इरवाडी टीम साठी पारितोषिकांची खैरात आहे. अगदी मी तर म्हणेल हनुमानपाडा टीम सध्या गोलंदाजीचा करिश्मा मैदानात चालवायचा आहे, कारण 2 षटकांचा विचार करायला गेलं तर 13ची सरासरी प्रति षटक आली. लगोपाठच्या 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मोरेश्वर पाटील यांच्याकडून असणार आहे. ही तर खरी खासियत आहे. परंतु जाऊयात अगदी आता 3रं षटक यावेळी पाहायला मिळते. नीरज पाटील, सागर पाटील लेफ्ट हँडेड बॅटर, ज्याच्यासाठी बॉल फेकला जाईल. लगातारच्या 3 षटकारांसाठी आमचे उद्योजक समाजसेवक सुनील ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत होती. ज्या बॉल वरती विचार करायला गेला तर अगदी डेंजर झोन मध्ये बॅटर पाहत होतो. डेंजर वरती येत असताना काहीसा बॉल शरीराचा वेध घेतला होता. त्रिफलाची दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल बॅटर सागर पाटीलला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 बॅक टू द आउट.
काही वेळापूर्वी ज्यांनी उपस्थिती आपली त्या मनसे चषकामध्ये दाखवली ते मोरेश्वरजी पाटील, गंगारामजी पाटील आणि पेन तालुका अध्यक्ष आमचे विनायक दादा पाटील पत्रकार बंधू आणि डीके साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पुढे जाऊ नका, बघत राहा मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची मनसे चषक 2026 ची स्पर्धा. मुख्य आयोजक रुपेशदादा पाटील आणि निकिता रुपेशदादा पाटील. चौथा आदरा जरूर लागला गेलाय. यावेळी आपण पाहतोय की गोलंदाज नीरज पाटीलचं कौतुक करावं लागेल. जरा स्पीडअप करा, प्रत्येकाला विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम आपण नेक्स्ट बॅटर तयारीत ठेवा, जेणेकरून जितका वेळ वाचवता येईल तितका वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण डे नाईट फॉर्मॅट या करताच असतो की कमीत कमी 11च्या आतमध्ये मॅचेस संपल्या पाहिजेत. चांगला बॉल, तीनही बॉल. खरं म्हणायला गेलं तर मी गोलंदाजाचं कौतुक जरूर करेन. नीरज पाटील आहेत. षटक संपल्याच्या नंतर नीरज पाटीलच्या गोलंदाजीची चर्चा आपण मैदानात जरूर करू. बरोबर परफेक्टली 7 वाजता या ठिकाणी हॅलोजन ऑन होतील. फ्रंट लाईट बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही या ठिकाणी. अपील लावली होतं, आत्मविश्वास फार होता, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर आणखी डॉट बॉल आलाय. नीरज पाटील, मी का म्हटलंय की या षटकानंतरच नीरज पाटीलचं आपण चर्चा करू, कारण काही गोष्टी अशा असतात की समोरासमोर बोलणं फार चुकीचं ठरतं. चांगला फटका, यावेळी सिंगल जरुरी. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. मागच्या 4 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती नव्हती. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांच्या अंती 26 धावा होत्या. 13च्या सरासरीने ते धावा कुठल्या, परंतु इथे 5व्या बॉलवरती नीरज पाटीलने सिंगल दिली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. प्रथमेश पाटील, खेळायचं होतं स्कूप मध्ये, अगदी सुपला शॉट, परंतु इथे बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आहे. चर्चा आपण करत होतो, डीजे मास्टर थोडं थांबवेल तुम्हाला. नीरज पाटीलचा एकही बॉल अगदी लेग स्वरूपात पाहायला मिळाला नाही. मी कुमकोत बाजू सांगून दिली नीरज पाटीलची, परंतु ते ऑफ स्टंप वरती आलेले प्रत्येक बॉल, मग तो लेफ्टी असू द्या नाही तर मग रायटी बॅटर असू द्या, प्रत्येक बॉल वरती निरीक्षणात्मक कामगिरी पहा. परंतु सेम पद्धतीची बॉल आली जिथे फलंदाजांना फटके सजवता आले नाही. परंतु नीरज पाटील ही सगळ्यात मोठी कुमकुवत बाजू ठरू शकते, कारण व्हेरिएशन नावाची चीज गोलंदाजीत जर आली तर समोरचे बॅटर जे असतात ना, त्यांच्या पायात नेहमीच साखलदोर टाकले जातात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 27 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल स्पेल सध्या मैदानात साकारलाय ते नीरज पाटीलने. क्या बात आहे. नीरज पाटील सध्या गाव घोंगाट चालू आहे म्हणायला हरकत नाहीये. रुपेश दादांना माहिती आहे की नाही माहित, परंतु माझ्यापर्यंत जरूर माहिती पोहोचली आहे. आता नीरज पाटीलने ज्याने ओव्हर फेकली त्याने आतापर्यंत या सीझन मध्ये 4 ते 5 रनांवरती अगदी धावा दिलेल्या नाहीयेत आणि 2 मेडल षटक त्याच्या नावावरती या सीझन मध्ये पाहायला मिळालेत. परंतु पाहूयात या ठिकाणी काय घडतंय. हा तेच सांगतोय मी, कारण हनुमान पाडा आणि रुपेश पाटील साहेबांचं नातं वेगळं नाहीये आणि एकीकडे निकिता वहिनी हिरवाडीचं नातं वेगळं नाहीये. सांगायची गरज नाहीये. रुपेश दादा टेन्शन मध्ये आलेत खरे म्हणायला गेलं तर. गावाची बाजू घ्यायची की सासूरवाडीची, प्रश्न फार मोठा आहे. त्याचं उत्तर त्यांना माहिती आहे. प्रशांत पाटील आता गोलंदाजीला आलेत. 2 धावा धावफलकावरती जरूर एकवटल्या जातील. आता 29 धावा धावफलकावरती आहेत. काय स्पेल हाताळला होता नीरज पाटीलने. चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने केलाय. डीपचा खेळाडू बॉल खाली येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि यावेळी काय घडलंय, तिसऱ्या अंपायर कडे अपील. अगदी टेक्निकल टीम, अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट.
बॅटर इथे होईल बाद. OUT आउट. विनंती असेल या ठिकाणी ऑरा गाडी आहे 9979. जर कोणाची असेल तर त्यांनी ती व्यवस्थितरित्या बाजूला पार्क करा. तिथून मान्यवरांच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे. 9979. हॅलो हॅलोजन ऑन करा. फ्रंट लाईट ते हॅलो चौथ्या बॉलवरती इथे विकेट आली आहे. चौथं षटक आपण पाहतोय. सामना चालू आहे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय इरवाडीने त्याच्या विरोधात अनुमान पाडा. इरवाडी टीमची बॅटिंग सध्या मैदानात आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये 26 होत्या. तिसरं षटक नीरज पाटीलने इकॉनॉमिकल स्पेल फेकत एकच धाव दिली. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी प्रशांत पाटीलचं षटक आहे. इथे सुद्धा विकेट पाहायला मिळाली. आता एक रनआउटची आली. एक वाईट बॉल फेकला होता. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे टोटल 31 रनचा स्कोर बोर्ड. प्रशांत पाटीलचा हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर आउट साईडला फटका जरूर लगावलाय. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर बाउंड्री लाईन घरंगलात हा बॉल सीमारेषा काबीज करताना जरूर दिसलाय. परंतु एकीकडे बॉलची जी फेकी होती अगदी आउट लेन ज्याला म्हटली जाते ज्याच्यावरती मोठा फटका सजवला जातो इथे गोलंदाजांनी चुकी केली प्रशांत पाटीलने. परंतु बॅटर मात्र चाणक्य त्यांनी ती लगावलेला हा डीपचा फटका जिथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टोटल मात्र 35 या आकड्यावरती 7 विकेटचं नुकसान. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. निर्धाव बॉल. यावेळी जर पाहायला गेलं तर षटक संपलंय आणि या षटकाच्या अंतीने इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टोटल मात्र जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. दरम्यान आपण स्वागत घेतोय सन्माननीय मोरेश्वरजी पाटील यांचं शुभागमन या
मुख्य डायसवरती आपण पाहतोय. त्यांना विनंती करतो की आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आपला सन्मान, आपलं वेलकम, आपलं स्वागत इथे स्वीकारायचं आहे. माहीतची उबदार शाल, वस्त्र अलंकार आणि अर्थात या स्पर्धेची गोड आठवण, मोमेंटो आणि या स्पर्धेचं पुष्पगुच्छ देऊन आज मात्र वरेश्वर पाटील यांना मात्र सन्मानित केले जातोय. त्याचा वेलकम, स्वागत असेल या भव्य दिव्य अशा आयोजनामध्ये, भव्य दिव्य अशा या सोहळ्यामध्ये. त्यानंतर मी विनंती करतोय गंगाराम पाटील यांना की आपण देखील पुढचा शुभ सन्मान आपला स्वीकारायचा आहे. गंगारामजी पाटील यांची देखील खास उपस्थिती आमच्या हनुमान पाड्याचे, त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत, वेलकम करणार आहोत, स्वागत करणार आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते गंगारामजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे संपन्न होतो आहे. मनसे चषक 2026 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व पाहुण्यांचा इथे मात्र वेलकम आपण करतोय. पडता पाऊले सज्जनांची, पाहुण्यांची शोभाबाडी या आमच्या या सोहळ्याची शोभाबाडी आहे, आमच्या या मनसे चषकाची. अर्थातच स्पर्धा अभिमानाची, मानाची आणि प्रतिष्ठेची. आणि या स्पर्धेसाठी सतीशदा पाटील 40+ चे मास्टर खेळाडू यांच्याकडून आयोजकांना व हनुमानपाडा टीमला शुभेच्छा आल्यात. या शुभेच्छांचा स्वीकार असेल आणि मी विनंती करेन या ठिकाणी सतीशदा पाटील आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर मंचावरती यायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. आदरणीय सतीशदा पाटील. चला आणखी एका गोड आवाजाकडे आपण जाऊयात. अर्थातच एक वीक फाईट यावेळी चालू आहे. 36 धावा संख्येचं टार्गेट आहे आणि या इन्व्हाइट करूयात अगदी या सेकंड इनिंगसाठी. या धावा कुठल्या जातील की नाही, कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. स्वीट वाईस स्वप्नीलजी पवार सर. हॅलो, धन्यवाद. खरं तर सर्वप्रथम सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय स्पर्धेची दुसरी रात्र मनसे चषक 2026चा हा दिमागदार असं आयोजन आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता अनेक मान्यवरांची अलोट गर्दी. खरं तर हे मनसे चषकावरचं प्रेम आपल्याला सातत्याने सर्वांचंच पाहायला मिळालंय. कालची पहिली रात्र आपण पाहिली आणि मोठ्या संख्येने खरं तर क्रिकेटला मात्र एन्जॉय केलं सर्व प्रेक्षकांनी. आजही तुडुंब गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये एक चांगली खरं तर बॅटिंग पाहायला मिळाली. टोटल ठेवण्यात आलंय पहिल्या डावामध्ये 36चं टार्गेट आहे. 4 षटकांचा सामना, 36 धावा पुरेशा नाही आहेत, परंतु इथून गोलंदाजी जर चांगली केली तर सामना चांगला पाहायला मिळेल. यस, मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 36 धाव्यांचं आव्हान आहे. एका बाजूने संघ इरवाडी पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने हनुमानपाडा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपण देऊया. आज दुसरी रात्रीमध्ये आपण पदार्पण करतोय. तमाम प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध समाप्त झाला. 35 धावा इथून कुठल्या गेल्या. 36 धावेचं एक माफक आव्हान ठेवण्यात आलंय आणि आता उत्तरार्ध देखील सुरुवात होते. पहिलं षटक फेकण्यासाठी सागर पाटीलला आपण पाहणार आहोत. तर बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हनुमानपाडा टीमची पाहायला मिळते. एका बाजूने रोहन पाटील आणि सर्वेश पाटील. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात.
24 बॉल मध्ये इथून 36 धावा बनवायच्या आहेत. फर्स्ट बॉल उत्तरार्धातील पहिल्याच बॉल वरती बाहेरच्या दिशेने या ठिकाणी बॉल चाललाय. पंच पहा अनोखी इदा खरं तर या ठिकाणी पेश करत असताना पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर होता आणि त्याच्यावरती एक्स्ट्राची धाव मात्र इथे येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. यस, पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. धावेचं टार्गेट, पहिला चेंडू एक्स्ट्रा आलाय. पाठची कडा पकडला गेलाय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. पहिला बॉल खूपच बाहेर होता. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता. थोडस कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन तेवढंच चांगलं झालेलं नाही आणि त्यानंतर योग्य झेल पकडला गेला. अशा प्रकारच्या खरं तर संधी तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत, कारण 36 धावांचं एक मोफत टार्गेट ठेवण्यात आलंय. पहिला बॉल एक्स्ट्रा गेला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. दुसऱ्याच बॉल वरती विकेट येताना पाहायला मिळाली आणि सलामी फोडण्यात यश मिळालाय. पहिला धक्का हनुमानपाडा टीमला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3च्या पोझिशन वरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आपण पाहणार आहोत. विकेट येताना पाहायला मिळाली. मागच्याच बॉल वरती कमबॅक केलंय. खरं तर पहिला एक्स्ट्राचा बॉल, त्यानंतर विकेट. 36 धावेचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला, जास्तीचा वेळ दिला जाणार नाही, कारण आजही भरपूर सारा मॅचेस आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत आणि सर्व संघांनी सहकार्य करणं अपेक्षित असणार आहे, कारण पहिला सामना नुकताच संपन्न झाला. हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळाली. इव्हनचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथून बॅटरसाठी संधी असणार आहे, परंतु एक फलंदाज नक्कीच बाद झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होत असताना इथे देखील आशाभोत नजरेने पाहण्याचा प्रयत्न. पंचांकडे पहा, योग्य बॉल आहे आणि सरळ चाललाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. जेव्हा उत्तरार्धाला सुरुवात झाली ना, तेव्हाच मी म्हटलं होतं की इथे गोलंदाजी जर चांगली झाली तर मात्र हा सामना देखील चांगलाच पाहायला मिळेल. परंतु पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट आणि पुढचा बॉल डॉट आलाय. अजूनही हा सामना मात्र दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. इथे वेगवान ते सरार अपील लावली केली गेली, परंतु विकेट नसणार आहे, परंतु डॉट बॉल असेल. अफलातून गोलंदाजी तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉट वरती बॉल पडल्यानंतर राईस होतोय, एक्स्ट्रा तर बाउन्स होतोय आणि सरळ चालला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. अफलातून गोलंदाजी, एक्स्ट्राची धाव जर आपण इथून वगळली तर मात्र 3 चेंडू निर्धाव आले, त्याच्यामध्ये एक विकेट देखील आल्या. आता कनेक्शन चांगलं पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला स्टॉप केलंय, उचललंय, फेकलंय, तर दूर मात्र सिंगल इथे पूर्ण होईल आणि एकेरीने धाव फलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे, त्याच्यामध्ये 2 धावा खरं तर येताना आपल्याला आता पाहायला मिळतील, कारण मागच्या 3 बॉलचा आपण विचार केला ना तर 3 चेंडू डॉट आले होते, त्याच्यामध्ये विकेट देखील आली होती आणि आता चौथ्या बॉलवरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती इथून सोडल्या जाणार आहेत. 2 चेंडू अद्याप या षटकातील बाकी असतील. 2 चान्स, 2 मोठे फटके इथून सोडले जातील का? 36 धावेचं आव्हान आहे. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. क्रॉस बॅटेड फटका क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना डीप मध्ये अतिशय वेगाने येत आहेत. पुन्हा एकदा एक धाव. सिंगल डबलला खरं तर प्राधान्य दिलं जातंय, कारण पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धावा येत नाहीयेत. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर षटक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर मिड विकेटला आहे, दुसरा क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तथापि शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकातील. समोर फेक लावता क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या दिशेने, अतिशय वेगानं बॉल चाललाय 4 धाब्यासाठी चौकार.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंचांसाठी. खरं तर अप्रतिम या ठिकाणी मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. 4 धावा इथून मागच्याच बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या आणि टोटल धावा जर आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. अगदी आपल्या स्वप्नातील ही स्कूटी आपल्याला मिळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला इथे कुपन फाडावं लागेल आणि नंतर आपल्या स्वप्नातील ही स्कूटी या बॉक्समध्ये जर आपलं नाव आलं तर नक्कीच या स्वप्नातील स्कूटीचं हकदार आपण असणार आहे. पण त्याच्यासाठी या लकी ड्रॉ मध्ये आपला सहभागी व्हावं लागेल. आमच्या नक्कीच आयोजकांशी आपण संपर्क साधा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आम्ही डिक्लेअर करणार आहोत या स्कूटीचा मानकरी. यस, खरं तर अनेक साऱ्या स्पर्धा पेन तालुक्यामध्ये होताना आपण पाहिल्या, परंतु एक अनोखी या ठिकाणी परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी बाईक ठेवणं तितकंसं इझी नसतं आणि ते रुपेश दादा यांनी करून दाखवलंय या स्पर्धेमध्ये. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज एक उत्कृष्ट हिंदी भाषेतील समालोचक आमचे मानस मनोरे यांचा देखील आज वाढदिवस. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील सर्वजण ऐकणार आहोत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अशोक पाटीलला आपण पाहणार आहोत. 7 धावा पहिल्याच षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. क्रॉस बॅटेड फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक धावतायत. नोमान स्लॅन मध्ये बॉल अदलेल का? यस. आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अशा चोरट्या धावा खरं तर तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत, कारण इथे मात्र सर्वेश होता. त्याच्या बॅटवरती चेंडू पाहिजे तसा आला नव्हता. दोन धावा इथून येताना पाहायला मिळतील आणि या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9 धावा धाव फलकावरती इथून येताना आपण पाहतोय 36 धाव्यांचं टार्गेट आणि आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून अशोक पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे या बॉलला फिरवलं, टर्न केलाय. चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा, तदनंतर डॉट बॉल आलाय. जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती ना, तशीच गोलंदाजी याही षटकामध्ये होते. पहिल्याच बॉलवरती 2, तदनंतर डॉट बॉल आलाय. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि मी म्हटलं होतं की 36 धावा इथून डिपेंड देखील केल्या जाऊ शकतात. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. इथे देखील वेगवान चेंडू होता, सरळ पायावरती अदलतोय. पुन्हा एकदा एक धाव. यस, हे पहा लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली जाणार आहे आणि सर्व प्रेक्षकांचं आज मात्र मनोरंजन होणार आहे. लल्ला वास्कर कुठे असतील? त्यांना विनंती असेल की विनायक भाऊ या ठिकाणी व्यासपीठावरती आपली वाट पाहतायत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी अशोक पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 36 धाव्यांचं टार्गेट, 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. क्रॉस बॅटेड फटक्यामध्ये एलिव्हेशन किती आहे पाहावं लागणार आहे आणि इथे काय घडतोय? झेल मात्र ड्रॉप झाला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. वाह, सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या.
पहा झेल कसा सीमारेषेच्या बाहेर गेला, हेच ऍक्शन पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा इथून येताना पाहायला मिळतील. स्वप्नील सर, खरं सांगायला गेलं ना, अंपायरचा नाद नाहीये. उगाच एवढे मोठे इव्हेंट आणि त्या इव्हेंटमध्ये गौतमी पाटीलला इन्व्हाइट करतात. सरांना इन्व्हाइट केलं तर आणखी त्याच्याही 10 पटीने मनोरंजन होईल मला वाटतंय. यस, खरं तर गौतमी पाटीलला देखील तोड देतील अशी पंचांची भूमिका आणि डान्स देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. आज सर्व प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी एन्जॉयमेंट पाहायला मिळणार आहे. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक आहेत. होम रन डिलिव्हरी फलंदाज बाद. क्या बात है. हे सर्व खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर्व क्षणचित्र देखील टिपले जात आहेत आणि हे गोड आठवणी आहेत खरं तर या स्पर्धेच्या मनसे चषक 2026 मध्ये. खरं तर आपण या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतोय. चांगला झेल पकडला. अजून एक फलंदाज, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 36 धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती, परंतु असं वाटलं होतं की सहजरित्या धावा चेस होतील, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. टीम हनुमानपाडा या टीमची शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेनचा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि 6 धावेने मात्र धाव फलक पुढे सरकेल. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका होता आणि त्याच्यावरती 6 धावा पाहायला मिळाल्या. पाहता पाहता खर तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. आता सामना मात्र दोळाईन परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथून जर एखादं षटक चांगलं फेकलं गेलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल इरवाडी संघ, परंतु इथून जर 10 ते 15 धावा आल्या तर मॅच मात्र इथेच संपेल. चांगला सामना पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भूषण पाटीलला आपण पाहणार आहोत. भूषण पाटील तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती षटकार आला, थोडासा शॉर्ट ऑफ प्लेचा बॉल, त्याच्यावरती 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अलीकडच्या कालामध्ये या स्पर्धेची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि तीच स्पर्धा अर्थातच मनसे चषक आपल्या भेटीला देखील येताना पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दुसरा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. एका बाजूने हनुमानपाडा आणि दुसऱ्या बाजूने इरवाडी हा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू तेज सरळ चाललाय. खरं तर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये आलाय. डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मी म्हटलं होतं आणि तो डॉट बॉल फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 16 ची गरज होती. आता 11 मध्ये 16 करायचे आहेत. 16 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नगरपालिका इंडकडून.
इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कार्पेट चेंडू चाललाय त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील केली गेली आणि पाहता पाहता चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगले तालमेल देखील पाहायला मिळतो. एकदा विकेट कंप्लीट गेले आणि अजूनही सर्वेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत सर्वेश मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत हनुमान पाडा मात्र सुटकेचा निश्वास टाकेल, कारण एक प्रमुख खेळाडू आहे या संघाचा. 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट, नंतर एक सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. समोर फेकला होता त्याच्यावरती खेचून मारलाय, मोजून मारलाय आणि मापून मारलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. धन्यवाद. बॅकफुटला गेले त्यानंतर समोर फेकलेला ओरपी चेंडूवरती आक्रमण केलंय आणि समोर फेकला तर त्याच्यावरती मोठा फटकाही येतोच. अनेक मैदानावरती आपण पाहिलंय आणि 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. झपाट्यानं स्कोर मध्ये आता वाढ होताना पाहायला मिळेल. टोटल 27 धावा, 2 गडी बाद, 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथं देखील फटका आता हवेमध्ये फसलाय. शेलची संधी, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे फलंदाज होतील बाद. रुपये भरून आपण सहभागी व्हा आणि उद्याच्या अगदी अंतिम या रजनीमध्ये इथे मात्र समजणार आहे की कोण असणार आहे या स्कूटीचा मालक. पण त्यासाठी आपल्याला 200 रुपयाचं कुपन इथे फाडावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलला आपण जाताना पाहतोय. मॅच आता एक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक असतील 8 येणारे बॉल शिल्लक असतील आणि 9 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते पायचीत पकडले गेले. फलंदाज होतील बाद. फलंदाज अनिकेत पाटील देखील मैदानाच्या बाहेर आता मात्र येताना पाहायला मिळतोय, कारण खूप सफल झाले होते आणि आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सामना चांगला रंगेल. बॉल टू इक्वेशन पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटीलला आपण पाहणार आहोत. सात चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. यस, जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी 8 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज होती आणि खर तर विकेट येताना पाहायला मिळेल. त्यानंतर इक्वेशन चेंज होताना पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा असेल. हनुमान पाड्याचे विकास पाटील, आपण मुख्य डायस वरती यायचंय. हनुमान पाड्याचे विकास पाटील. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील, या षटकातील. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. इतिहास समोरच्या दिशेने फोर्स केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशाऱ्यानं बाकी. या बॉलवरती किती धावा मिळतील? 4 धावाचा उकार. चार धावा खर तर येताना पाहायला मिळाल्या आणि
आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपला सामना लगेचच सुरू करा. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. यस, चेक केलं जाईल. चौकार आहे की षटकार आहे हे जरूर इथून चेक केला जाणार आहे 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून. चार धावा इथून आणि, या 4 धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 31. येणारे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू 5 धावा इथून पाहायला मिळत आहेत समीकरण. आणि शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी यश पाटीलला आपण पाहणार आहोत. यश पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. इथून जर एकान 2 डॉट बॉल जर आले तर मात्र या मॅचला मजा येईल. कारण रंगतदार मॅचेस सर्व प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मग मनसे चषकाचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये खरं तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी इथे बाईक देखील ठेवण्यात आले आणि तुडुंब गर्दी या खरं तर मैदानावरती प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. मनसे चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि आता मात्र 5 धावसंख्येची गरज आहे. सामना रंगेल. यश गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाला होते सुरुवात. यश गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. पहिलाच फुल टॉस आणि या मॅचला मात्र धोनी स्टाईलनं फिनिश केलंय. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरतून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो, चला टॉस साठी आपण लगेच पाटणेश्वर हनुमानपाडा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस साठी यायचं आहे. सन्मान्य सर्व पाहुण्यांचं आमच्या रुपेशदादा पाटील, निकिता बहिणी यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आम्ही या मनसे चषकामध्ये स्वागत करतोय. सर्व मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. विकासजी पाटील यांचं देखील शुभागमन या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनंती करतोय मी स्वयंसेवकांना की आपण लगेच विकासजी पाटील यांचा शुभ सन्मान करूया. खरं तर सर्व या मुख्य डायसवरती आमचे पाहुणे, आमचे अर्थातच सर्व सन्माननीय पाहुणे, आमचे ग्रामस्थ मंडळ हनुमानपाडा, ग्रामस्थ मंडळ इरवाडी हे सर्व आज इथे उपस्थित आहेत. नक्कीच क्रीडा रसिक प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. 200 रुपयाचं कुपन आपल्याला इथे फाडायचं आहे आणि या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ही स्कूटी असणार आहे. ही स्कूटी नक्कीच आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी आपल्याला लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हावं लागेल आणि लकी ड्रॉची नक्की 200 रुपये असणार आहेत. Man of the match, Prashant Padil, no doubt. Please come. Prashant Padil, please come and collect your man of the match award. हनुमानपाड्याचे नरेशजी पाटील यांची इथे उपस्थिती आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे सुनील ठाकूर समाजसेवक इरवाडीचे, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला पाटणेश्वर आणि दुसऱ्या बाजूला हनुमानपाडा, या दोन संघांमधला हा बॅटल भंड युद्ध इथे पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन अधिकचा वेळ न दबडता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्माननीय या आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशदादा पाटील आणि आमचे लाडके सुनीलजी ठाकूर समाजसेवक इरवाडीचे आणि खरं तर पोलीसजी पाटील लक्ष्मण पाटील दादा यांचं देखील शुभागमन या मुख्य आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतोय. टॉस केला जाईल, टॉस का बॉस, पण त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच इथे सन्मानित करतोय. बहारदार खेळ ज्या खेळाडूने केला आणि आपल्या हनुमानपाडा संघाला जिंकवण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूने उचलला तो इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रशांत. नक्की प्रशांत नावामध्ये शांतता असली तरी प्रतिस्पर्धी संघाला त्याने मात्र शांत केलं आणि प्रशांत ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सामनावीर किताब प्रशांत पटकावतोय. आपल्या हनुमानपाडा संघाला जिंकवण्यामध्ये महत्वाचं योगदान
आणि खरं तर गावासाठी खेळली जाणारी स्पर्धा, मानाची अभिमानाची स्पर्धा जिंकायचा आहे तर अशा पद्धतीचा खेळ नक्कीच करणं अपेक्षित आहे. इरबाडी टीम इरबाडी कॅप्टन हनुमानपाडा आणि पाटणेश्वर कॅप्टन. टीम पाटणेश्वर कॅप्टन आणि टीम हनुमानपाडा कॅप्टन